नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. बल्लारपूर येथील थापर हायस्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, प्रभात फेरी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचा आकर्षक पीटी प्रदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता मुख्याध्यापक केशव बारेकर यांच्या नेतृत्वात झाली. ज्येष्ठ शिक्षक जगदीश गुरपुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण नंतर जगदीश गुरपुडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. माझ्या शाळेतील माझे विद्यार्थी आपला भारत 1947 ला 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्य दिनाचा हा 80वा स्वातंत्र्य दिन आपण आज साजरा करतो. आपण 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपला भारत हा इंग्रजाच्या गुलामीत होता. गुलाम 15 ऑगस्ट 1947 ला आपण आपला भारत स्वतंत्र झाला. म्हणून हा जल्लोष आणि हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण नेहमी साजरा करत असतो. आपण नेहमी एक अनुशासन, डिसिप्लिन मध्ये राहावं ही याद्वारे सांगू इच्छितो, आपल्याला संदेश देतो आणि माझं छोटस संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर थापर हायस्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक केशव बारेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर दरवर्षीप्रमाणे बिल्ट ओल्ड कॉलनी येथून प्रभात फेरी काढण्यात आली. देशभक्तीचा उत्साहात निघालेली ही प्रभात फेरी दुर्गा मंडप येथे पोहोचली. दुर्गा मंडपाच्या मैदानावर बल्लारपूर युनियन मजदूर सभेचे महासचिव वसंतरावजी मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग कलसी, BJPPLचे ॲडमिन महेश डब्बा, DGM सिक्युरिटी सुबल दास, HR मॅनेजर सुचिता ठावरी, इन्स्ट्रुमेंट डिपार्टमेंटच्या स्मृती पांडे तसेच मुख्याध्यापक केशव बारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वसंतरावजी मांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, बल्लारपूर पेपर मिलचे प्रतिष्ठित नागरिक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित अतिथींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. कार्यक्रमात थापर हायस्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. वसंतरावजी मांढरे आणि तारासिंगजी कलसी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी पीटीचे सुंदर आणि शिस्तबद्ध प्रदर्शन सादर केले. महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची, हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली. आसमानी झळके भव्य पताका, भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची, महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. वंदे मातरम, वंदे मातरम. विद्यार्थ्यांचा या प्रदर्शनाला उपस्थित मान्यवर, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक आणि बल्लारपूर पेपर मिलच्या सिक्युरिटी जवानांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट पीटी प्रदर्शनाला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट भरभरून दाद दिली. देशभक्तीपूर्ण आणि उत्साहाचं वातावरण थापर हायस्कूल एवं कनिष्ठ महाविद्यालयाचा स्वातंत्र्य दिन सोहळा यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बल्लारपूर युनियन मजदूर सभेचे महासचिव श्री वसंतरावजी मांढरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. स्वातंत्र्य सैनिकांचा त्यागाचे स्मरण करत त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाची भावना सदैव जपण्याचे आवाहन करत त्यांचा प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. आज देश में धर्मवाद, जातिवाद बढ़ रहा है, जो हमारे संविधान में मूल गाभा है. हम सर्वधर्म समभाव को फॉलो करते, मानते और मानना भी चाहिए. हमारा देश विविध भाषा, विविध धर्म और विविध पंथों से बना हुआ देश है. हमारे देश की संस्कृति है एक दूसरे का आदर करो, छोटा बड़ा नहीं देखो, गरीब अमीर मत देखो. ये हमारे देश की शिक्षा है और इसमें कहीं ना कहीं हमारे इसमें दरारें पड़ने लगी. मैं दोबारा कहना चाहूंगा कि इसी चीज को लेके आगे बढ़ेंगे और देश को सुरक्षित रखना है. यही हमारे जिन लोगों ने हमारे देश के लिए बलिदान दिया, उनके लिए एक समर्पण रहेगा. उनके बलिदान को याद किया जाएगा. आपका बलिदान फालतू नहीं गया. हम हमारे हक अधिकार जो सुरक्षित रहेंगे, संघर्ष करेंगे. अशा प्रकारे विविध उपक्रमांनी सजलेल्या या कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. कार्यक्रमातील प्रत्येक घडामोडी आणि विशेषणाचा आढावा नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर प्रेमचंद महतो यांनी घेतला. तरी ही होती प्रेमचंद महतो यांची ग्राउंड रिपोर्ट. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.